त्यावेळेच मजा येईल जेव्हा तुमचा गणपती बाप्पा तुमच्या हाताने बनवलेली ही कंठी घालेल, जी सुपर इझी, रियुजेबल आणि बाप्पावर खूप क्यूट दिसणार आहे. सो कसं काय गायजांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. गणपती बाप्पा येतोय आणि गणपती डेकोरेशन म्हटलं की एक क्रेज तर सगळ्यांनाच असतो, ते म्हणजे स्वतःच्या हाताने बाप्पासाठी काहीतरी क्रेझी डेकोरेशन बनवायचं. तर मग यंदा मार्केटमधून रेडीमेड फ्लावर्स न आणता स्वतःच्या हाताने तुम्ही गणपती बाप्पासाठी फ्लावर्स बनवले, तर जे फ्लावर्स तुम्ही बाप्पाला कंठी म्हणून युज करू शकतात, बाप्पाच्या हातावर ठेवू शकतात किंवा बाप्पाच्या डेकोरेशनला सुद्धा युज करू शकतात. सो इफ तुम्हाला जाणून घ्यायचंय की मी ते फ्लावर्स कसे बनवत आहे, किती वेळात बनवत आहे आणि काय युज करून बनवत आहे, तर तुम्हाला एंड पर्यंत हा व्लॉग बघायचा आहे. अँड आय नो तुम्ही हे खूप एन्जॉय करणार आहात आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या बाप्पासाठी हे असे क्यूट फ्लावर्स बनवायला खूप आवडणार आहे. तो फ्लास्क बनवण्याआधी मी तुम्हाला मटेरियल्स दाखवते की आपण फ्लास्क बनवण्यासाठी कोणते कोणते मटेरियल युज करणार आहे. तो जे फ्लास्क आहेत ते आपण पाईप क्लीनरनी बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे 3 पाईप क्लीनर, विच इज इन कलर रेड, येलो अँड ग्रीन. ऑल्सो वी नीड दिस गम. तुम्ही हा गम यूज करू शकतात और एल्स तुम्ही हॉट गन ग्लू सुद्धा यूज करू शकतात, बट हॉट गन ग्लूने खूप चटका लागतो, सो मी हा गम यूज करते. आणि हा गम वॉशेबल सुद्धा आहे. सो इफ तुम्ही यूज केलात आणि तुम्ही ते जे तुम्ही फ्लावर बनवणार आहात किंवा कंठी बनवणार आहात ते तुम्ही एकदा वॉश केलात तर हे गम इझिली निघत नाही. बिकॉज मी माझे फ्लावर्स बनवल्यानंतर वॉश करून सुद्धा बघितले आहेत, सो त्यांचा गम निघालेला नाही आहे, ते तसेच्या तसेच आहे. तो सगळ्यात आधी आपण फ्लास्क कसं बनवणार आहोत ते बघूया. अँड फ्लास्क एकदा कम्प्लीट झाले की आय विल शो यू हाऊ टू मेक अ कंटी फ्रॉम दोज फ्लास्क. सो ह्या रेड वाल्या पाईप क्लीनरनी आपण पेटल्स बनवणार आहोत, येलो वाल्या पाईप क्लीनरनी आपण स्टेमिन बनवणार आहोत, विच इज जास्वंदाच्या मध्ये जी दांडी असते ते ह्याच्यानी बनवणार आहोत. आणि ग्रीन वाले जे आहेत ना ते आपण लीव्स आणि स्टेम साठी युज करणार आहोत. आणि अजून एक हे असे काहीसे स्टेमिन्स पण असतात जे ऑलरेडी बनवलेले असतात, जे तुम्ही ह्या फ्लावर मध्ये युज करू शकता. सो बेसिकली हे असं फोल्ड करून तुम्ही तुमच्या फ्लावरच्या मध्ये लावलं की ते स्टेमिन जे असतं हिबिस्कसच्या मध्ये ते हे असं असतं. सो मी जरा पोझिशन चेंज केली आहे ताकी तुम्हाला क्लिअरली दिसावं की मी एक एक पेटल, स्टेम जे पण काही बनवत आहे ते कसं बनवत आहे. बिकॉज वर बसली असते तर तुम्हाला क्लिअरली दिसलं नसतं आणि हा व्हिडिओचा मोटिव्ह आहे तुम्हाला क्लिअर कट दाखवणं की हे कसं बनतं. सो तुम्हारे लिए कुछ भी. सो इफ मी इतकं करते तर तुम्ही सुद्धा जाऊन पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब करूच शकतात. सो पटकन जावा, माझ्या आधीच्या व्हिडिओजला लाईक करून या, शेअर करून या, सबस्क्राईब करून या आणि पटकन या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. सो स्टार्टिंग विथ द पेटल्स, मी हे मरून पाईप क्लीनर्स यूज करते. हे पाईप क्लीनर खूपच फ्लेक्झिबल आहेत, तुम्ही त्यांना जसं बेंड करणार ते तसं तुमच्यासोबत बेंड होणार आहे. सो हे फ्लास्कचे जे साईज असतात ते व्हेरी करतात. आता तुमच्यावरती आहे तुम्हाला कोणत्या फ्लास्कची साईज पाहिजे. मी आता बेसिकली कंटी बनवत आहे तर मी त्या हिशोबाने जो मला फ्लावर हवाय मी त्या साईजचं बनवत आहे. सो इट्स अप टू यू की तुम्हाला कसं बनवायचं. एकदा तुम्हाला आयडिया कळली की हे फ्लावर कसं बनतं, तुम्हाला ज्या साईजचं बनवायचं असेल त्याच्यामध्ये अजून काही एक्स्ट्रा टच ऍड करायचं असेल ते तुम्ही करू शकता. बेसिकली मी जी कंटी बनवणार आहे त्याच्यासाठी मी आधी एक मेजरमेंट डिसाइड करते की मला कोणत्या मेजरमेंटचं पाहिजे. सो आय एम गोइंग विथ, मी 2 सेंटीमीटरची लेंथ ठेवणार आहे. सो मी हे असं बेंड करते जे आपण मेजरमेंट घेतलीये ताकी मला ते कट करायला इझी पडेल, सारखं सारखं मेजरमेंट घ्यावं नाही लागत. हे फोल्ड करून ठेवलेत, आता आपण ह्यांना कट करून घेऊया. ओके, देन एका पेटलसाठी आपण 5 छोटेवाले पाईप क्लीनर यूज करणार आहे, ते आपण ते फोल्ड करून घेऊया. सो दुसरी मोठी वाली पाईप क्लीनर घेऊन आपण त्याला मिडल फोल्ड करणार अँड देन हे छोटे छोटे जे पाईप क्लीनर आहेत ते त्याच्यामध्ये लॉक करायचे. एका साइडनी हे मिडल पार्टिशन वरती ठेवायचंय, एका साइडनी पकडायचंय, दुसरा साइड जो आहे तो असा गोल फिरवायचा आहे. तो जो मिडल पाईप क्लीनर आहे ना त्याला लॉक करायचा आहे. सो 1, असेच बाकीचे पण करून घ्यायचे असं लॉक. हे असं
आणि हे लॉक. मिडल वाल्याच्या ह्या बाजूला 2 आणि दुसऱ्या बाजूला 2. हे असं लॉक झालेत सगळे 5च्या 5. आता आपण त्यांना एंडला पकडणार आहे, ताकी हे थोडं वरती व्ही आलं पाहिजे. अँड देन बाकीचे जे मोठे 2 आहेत ते पण असे खाली घेणार. वी हॅव 2 बिग पाईप क्लीनर्स. तर त्यातला जो एक पाईप क्लीनर आहे तो तसाच ठेवायचा आणि दुसरा जो आहे तो ह्या 5 छोट्या छोट्यांना आणि तो एक जो मोठा आहे त्याला लॉक करायचा, ताकी ते जे पेटल्स आहेत ते बाहेर येऊ नये. सी. ओके. सो आपले 5 पेटल्स बनवून रेडी आहेत. आता आपल्याला मिडल जो स्टेमेन आहे तो बनवायला घ्यायचा आहे. तर आता त्या स्टेमेनसाठी तुम्ही हे यूज करू शकतात, हे असं वालं यूज करू शकतात. हे खूप कलर्स मध्ये आहे, जसं की येल्लो, देन व्हाईट, रेड, असं तुम्ही यूज करू शकता. मी आहे ना हे यूज करते, वाल्या पाईप क्लीनरनी बनवते, बिकॉज ह्याच्यानी आहे ना थोडे मोठे दिसतात. हे खूपच छोटे आहेत आणि हे एवढे दिसत नाहीत, लांबून पण दिसत नाहीत. अँड असं आपला हा कसा फ्लॅट थोडा मोठा बनतोय त्याच्यामध्ये ते बिलकुल दिसत नाही. सो आता हे वाले जे स्टेमेन आपण जे पाईप क्लीनरच्या हेल्पनी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लाइटर लागणार आहे. सो जे किड्स हे बनवायचं ट्राय करत असतील तर त्यांनी प्लीज हे अवॉइड करा किंवा तुमच्या पॅरेंट्सची हेल्प घ्या. तर बेसिकली आपल्याला हाईट बघायची आधी, आपल्याला स्टेमिन्स किती हवेत, एवढे तरी अप्रॉक्स हवेत, कारण एकदम पण फ्लावरच्या बाहेर आपल्याला ते नकोय. सो दिस मच. आता एवढी आपण लेंथ घेतली, त्याहून आपण एक छोटूसा बोट पुढे घेणार आहोत, बिकॉज त्याला आपण खाली स्टिक करू शकणार. सो ह्या लेंथनी आपण घ्यायचंय. जास्ती नाही, 3च स्टेमेन यूज करा, ऑर एल्स तुम्ही 2 केलात तरी मोर दॅन एनफ आहे. आता आपण ह्यांना पण जसं लेंथनी कट करून घेतलं होतं सेम इक्वल लेंथनी कट करणार आहोत. अँड देन व्हॉट वी हॅव टू डू इज, हे जे स्टार्टिंग आहे त्याला आपण थोडं हीट करणार आहोत, हे असं, ताकी ते थोडं स्टेमिन सारखं वाटलं पाहिजे. हे झालंय आणि त्याच्या मागची जी एंड आहे ती पूर्ण आपण ब्लर हे करून टाकायची, पतली करून टाकायची. असे हे आपले स्टेमिन बनतात. एकदम नॅचरल वाटतंय ना. हे गरम असतात आधी, थोडं लगेच यूज करायला घेऊन. सो असेच आपण बाकीचे 3 सुद्धा बनवून घेणार आहोत. सो या, मी 3च यूज करते, बिकॉज ते मोस्टली 2च यूज करा, बिकॉज ते जास्ती पण ओव्हर वाटलं नाही पाहिजे. ओके. सो व्हॉट यू हॅव टू डू इज, हे असे आपल्याला एंड्स जे आहेत ते असे स्टिक करत जायचे, असं, देन असं, देन असं, अँड दिस वन दिस, असे 5 अटॅच करायचे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला ठेवायचं. सो नाव इट्स टाइम फॉर गम. आता हा जो गम आहे तो आपण ह्या एंडवर टाकणार आहोत. आणि हे ना पूर्ण खालपर्यंत घ्यायचंय. अँड देन जो सेकंड पेटल आहे तो असा आपण इथे स्टिक करायचा आणि थोडं प्रेस करून ठेवायचं, बिकॉज गम आहे तो एवढ्या लवकर तरी लगेच स्टिक होत नाही, थोडा वेळ लागतो, थोडं प्रेस करावा लागतो, थोडं प्रेशर अप्लाय करावं लागतं. आणि हे जे क्रॉस आहेत ना हे ना आपण असं अलाइन मध्ये घ्यायचं, असं फोल्ड करायचं, म्हणजे ते अजून नीट स्ट्रॉंगली चिपकतं. ओके. सो हे स्टिक झालंय. आता आपण काय करायचंय, पुढचे पेटल्स स्टिक करायला घेण्याआधी हे आपण इथे मेजरमेंट घेऊन घ्यायचंय. ओके. सो एक वर आणि एक खाली, असे दोन्ही पण एकदम हाईट मध्ये नाही ठेवायचंय, एक वरती एक खाली. हे झाल्यानंतर आपण ह्यांना आधी स्टिक करून घ्यायचंय.
सो आपण ह्याच्यामध्ये खूप सारा गम लावणार आहे आणि हे जे आहे ते आपण स्टिक करून घ्यायचे. आता आपण बाकीचे पेटल स्टिक करून घेऊया. असं आपल्याला राऊंड 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 हे आधीच बेंड करून घ्या, ताकी ते तुम्हाला असं स्टिक करताना अडचण नाही दिली पाहिजे. अँड देन होल्ड इट. किती मजा येते ना जेव्हा आपण स्वतःच्या हाताने काहीतरी बनवतो आणि जेव्हा ते एकदम असं मस्त बनतं, तेव्हा तो जो सॅटिस्फॅक्शन असतो ना, की यार मी बनवलंय हा, तो वाला सॅटिस्फॅक्शन खूप भारी. तो वाला सॅटिस्फॅक्शन खूपच भारी असतो. आता आपले 3 पेटल स्टिक करून झालेत. आता बाकीचे 2 करायला घेऊया. तो आता लास्ट चिपकवताना अगोदर हे सगळं तुम्ही बघून घ्यायचं की हे आपण नीट सर्क्युलर मध्ये केलंय की नाही, आणि थोडं प्रेस करायचं. इफ ते सर्क्युलर नसेल, नो इश्यू, होऊन जातं ते. नंतर जेव्हा तुम्ही एंडला करून टाका तेव्हा होऊन जातं. एंडला करायला घेतलं की होऊन जातं. सो आता आपण नेक्स्ट वाला जो लास्ट पेटल आहे तो चिपकवायचा आहे. त्यासाठी आपण दोन्ही एंडला गम लावणार आहे आणि ह्या मधल्या सेंटरला पण गम लावायचा आहे. इथे पण गम लावायचा आणि ह्या एंड्सला पण गम लावायचा. आणि जो आपला लास्ट आहे तो थोडासा मागच्या बाजूला फोल्ड करून दोन्ही पेटल्सच्या एंडला अटॅच करायचा अँड ऑल्सो परत होल्ड करून ठेवायचंय. आता हे झालंय. आता हे पूर्ण स्टिक झालेत. आता आपण काय करणार आहे, एक एक्स्ट्रा पाईप क्लीनर घ्यायचंय रेड कलरचा आणि ह्याला असं फिक्स करायचंय ताकी ते निघू नये. इफ गम जरी निघाला तरी हे निघणार नाही. सो असं आपण घ्यायचंय आणि ह्यांना इथे लॉक करायचंय. अँड देन यू हॅव टू बेंड इट डाऊन. सी, आता आपले फ्लावर्स रेडी आहेत. आता हे जे पेटल्स आहेत ना, त्यांना थोडं आपण बाहेरच्या एंडला बेंड करणार आहोत. हे असं आणि ह्यांना थोडं शेप मध्ये. अँड लुक ॲट दिस, आपला फ्लावर रेडी आहे. पेटल्स आणि स्टेमन आपलं झालंय. आता आपण लीव्स कडे जाऊया. सो फॉर लीव्स मी हा ग्रीन कलरचा पाईप क्लीनर यूज करते. सेम ब्रशेस ह्याला हाफ मध्ये डिवाइड करायचंय. आता लीव्स असले पाहिजेत तुमच्या फ्लावरच्या अनुसार. आता तुमचा फ्लावर एवढूसा आहे, सो तुमचे लीव्स मोस्टली एवढेच असले पाहिजे. याहून मोठे एकदम असे नाही झाले पाहिजेत, थोडेसेच असले पाहिजे. फ्लावरला आपण जेव्हा बघू ना तेव्हा ते लीव्स एवढूशेच दिसले पाहिजेत. याहून मोठे असे असले ना की ते इतकेच खास दिसत नाही. आता आपण ह्याला मधून कट करून घ्यायचंय. सो कट केलंय. आता आपल्याकडे 2 पाईप क्लीनर्स आहेत. देन जो फर्स्ट हाफ आहे तो असा फोल्ड करायचा आहे अँड सेकंड वन असं. ह्या दोघांना बेंड केल्यानंतर यू हॅव टू टेक दिस 2 पाईप क्लीनर्स आणि एक असं ठेवायचंय ज्याचे ओपनिंग एंड्स खाली आहेत आणि दुसऱ्याचे ओपनिंग एंड्स वर हवेत. बट तो ह्या पाईप मधून टाकून हे असं लॉक करायचंय. तो जो वरचा आहे त्याला आपण एक ट्विस्ट द्यायचंय. ट्विस्ट दिल्यानंतर तो लॉक होतो अँड लॉक झाल्यानंतर त्याचे दोन्ही एंड्स आपल्याला खाली घ्यायचे लाईक दिस. आणि आपण आता बघणार आपली हाईट कशी आहे, केवढी हवी आहे, एवढंच हवे आपल्याला. सो ह्या पॉइंटने आपण ह्याला एक पाईप क्लीनर घेऊन ह्याला लॉक करणार आहे. हे लॉक करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तर ते पाईप क्लीनर्स निघत नाहीत. इफ तुम्ही फक्त त्याला असं राऊंड फिरून ट्विस्ट देणार ना तर ते कधी ना कधीतरी निघणार. बट जेव्हा तुम्ही हे असं लॉक करतात ना तर ते मोस्टली लवकर निघत नाही. सो असे आपण 2 बनवून घेणार आहोत. सो नाव आधी आपण बघून घेणार आहोत की आपल्याला कुठे ठेवायचं. थोडं ह्याला बेंड करा. नाव बेंड दिस लीव्स. हे असे बेंड करायचे आहेत हे लीव्स. आणि आता आपण आधी बघणार की आपल्याला हे लीव्स कुठे ठेवायचे. असे सुंदर वाटतंय. सो मी त्यांना इथे स्टिक करते. आता हे दोन्ही लीव्स आपल्याला होल्ड करून ठेवायचे. आणि अशा प्रकारे आपला हिबिस्कस म्हणजेच जास्वंदाचा फूल तयार आहे. आता आपल्याला बाकी काय नाही करायचंय. हे जे खालचे एंड्स आहेत ते कट करायचे.
इफ तुम्ही फ्लावर बनवत असाल ना तर ठीक आहे, बट इफ तुम्ही कंठीला यूज करत असाल तर तुम्हाला एवढं मोठं खालचं नकोय, ते आपल्याला कट करावं लागतं. तर आता ही टेप आपल्याला घ्यायची आहे अँड एक एंड फिक्स करायचा आहे आणि ही अशी रोल 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 करायची. हे झालं एक स्टेप. दुसरं स्टेप असं आहे की तुम्ही ह्यालाच तुम्ही असं गोल 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 फिरून त्याच गमनी चिपकवू शकता. सो दिस इज द कम्प्लीट फ्लावर. इफ तुम्ही कंठी बनवत असाल तर आय विल सजेस्ट यू की तुम्ही हे वालंच यूज करा. आणि इफ तुम्ही फ्लावर बनवत असाल तर तुम्ही हे वाली सेलोटेप यूज करू शकतात. सो असे तुम्हाला 5 फ्लावर्स बनवायचे आहेत अँड देन त्यांच्यामध्ये धाग्यांमध्ये हे वाले जे मोती आहेत, हे वाले मोती तुम्ही यूज करू शकतात. ऑर एल्स तुम्हाला ज्या टाईपचे मोती, ज्या कलरचे मोती हवेत ते मोती यूज करून तुम्ही ते कम्प्लीट करू शकतात. आता मी पूर्ण कंठी बनवायला घेतली तर हा व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल. सो बेसिकली मी तुम्हाला एक फ्लावर बनवण्याचं दाखवलं की हे फ्लावर कसं बनतं. आता असेच तुम्ही 5 ह्याहून मोठे बनवू शकतात. जे मी छोटे छोटे कट केले ना, जसं मी आता ह्याचं हाफ घेऊन कट केलं, तुम्ही एवढेच मोठे मोठे यूज करून पण एवढे मोठे मोठे फ्लावर्स बनवू शकतात. सो आता मी तुम्हाला आयडिया देते की फ्लावर्सचे साईज आणि पूर्ण बनवल्यानंतर कंठी कशी दिसते. सो इफ तुम्हाला बाप्पाच्या हातामध्ये अगर जर तो फ्लावर ठेवायचा असेल, सो तुम्ही एवढ्या साईजचा फ्लावर बनवू शकता. जे मी तुम्हाला दाखवलं हाफ हाफ करून तुम्ही बनवू शकतात. दिस वन. आणि इफ तुमचे गणपती बाप्पा छोटे आहेत तर तुम्ही असं काहीसा फ्लावर बनवू शकता जे तुम्ही गणपती बाप्पाच्या हातामध्ये ठेवू शकता. ओके, सो आता कंठीसाठी बघायला गेलं तर ही कंठी मी बनवली आहे. छोटे छोटे फ्लावर्स बनवले आहेत जे मी तुम्हाला आता मगाशी जे ह्या व्हिडिओमध्ये आपण फ्लावर्स बनवले आहेत त्याच हाईटचे साईजचे फ्लावर्स बनवून मी ही कंठी बनवली आहे. मी आधी 5 फ्लावर्स बनवून घेतले. पहिलं फ्लावर खाली अटॅच केले, त्याच्यानंतर मोती टाकलेत त्या धाग्यामध्ये आणि त्याच्यानंतर असे एक एक फ्लावर विथ द इंटरवल ऑफ मोती असे मी अप्लाय करत गेली आणि हे असं काहीसं कंठी मी बनवली आहे. येस, असे काहीसे आयडिया होते जे मी शिकले होते. सो मला वाटलं तुम्हाला सुद्धा हेल्प होतील, सो म्हणून मी शेअर केले. मी काही मोठी अशी आर्टिस्ट नाहीये, क्राफ्ट आर्टिस्ट नाहीये की एकदम परफेक्टली बनवते. माझ्याकडून पण खूप मिस्टेक्स होतात, बट मला असं काय इनोव्हेटिव्ह किंवा असं काही बघितलं तर खूप आवडतं बनवायला. आणि बाहेरून आणण्यापेक्षा मी असं स्वतःच्या हाताने बनवलेलं खूप जास्ती प्रेफर करते, बिकॉज त्याच्यामध्ये एक मजाच वेगळी असते जेव्हा आपण आपल्या हाताने बनवतो. आणि गणपती बाप्पाच्या डेकोरेशन मध्ये सगळ्यांनाच असं असतं की बाबा मला माझ्या हाताने बनवायचंय, माझा बाप्पा येणार आहे तर मला माझ्या हाताने बनवायचंय. सो म्हणूनच मी अशा आयडिया तुमच्यासोबत शेअर केले की मे बी तुम्हाला युजफुल होतील, तुम्हाला हेल्पफुल असतील. सो यार, दिस इज इट फॉर टुडे. मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की माझं हे थोडंसं क्राफ्ट आयडिया तुमच्यासाठी हेल्पफुल होतं, युजफुल होतं की नाही. सो येस, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.